चावट पिंकी रात्री नवऱ्याला येऊन सांगते, पिंकी अहो आज मी अंडरपॅन्ट काढत होते ना, तेव्हा समोरचा पप्पू मला बघत होता. नवरा मग तो काय केलं? पिंकी अहो मी लगेच लाजून त्याच काढलेल्या अंडरपॅन्टने लाजून माझं तोंड लपवलं. नवरा जागेवर बेशुद्ध. पप्पू पहिल्यांदा कापडाच्या दुकानात कामाला लागला. तेवढ्यात एक मुलगी आली. मुलगी, दादा अंडरवेअर दाखवा. पप्पू, उद्या या, आज नाही घातली आहे. मुलीने पप्पूला खूप मारलं, चप्पलने मारलं, काठीने मारलं, कपडे फाडून टाकले. पप्पू परत उठला आणि कपडे सावरत बोलला, सॉरी, उद्या मी आठवणीने घालून येईल. प्रभास, मी चिमणीचा डोळा फोडू शकतो. रजनीकांत, मी चिमणीच्या डोळ्यातील ब्लडचे, RCBचे, हिमोग्लोबिनचे, प्रोटीनचे, 6th अॅमिनो ॲसिडचे हायड्रोजन बॉन्ड तोडू शकतो. प्रभास, माफी प्रभू, माय बाप, आप तो सिरियस हो गए. मला आजपर्यंत 2 गोष्टी समजल्या नाहीत. पहिली, मुलींच्या जीन्सला चेन का असते, आणि दुसरी, त्यांच्याकडे पकडायला काही नसतं तर मग त्या बाथरूममधून जाऊन आल्यानंतर हात का धुतात. गण्याने एअरलाईनच्या ऑफिसला फोन केला. रिसेप्शनने फोन उचलला. गण्या, पुणे ते मुंबई किती वेळ लागतो? रिसेप्शनिस्ट, 1 मिनिट सर. गण्याने फोन ठेवला आणि बडबडायला लागला. बाई पिऊन बसली आहे. शाळेच्या फळ्यावरचा एक सुविचार लिहिला होता, झाडावर गर्लफ्रेंडचे नाव लिहिण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा. मग बंडूने आतापर्यंतच्या मैत्रिणींची यादी बनवली. शेवटी भात पेरला. गण्या, काय रे, तुझ्या आणि वहिनीचे भांडण मिटले का? म्हणे, हो, गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे. गण्या, हो का? मग काय म्हणाले रे वहिनी? म्हणे, कॉटच्या खाली लपू नका, या बाहेर, मारणार नाही मी.